अहिल्यानगरच्या पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून भारती अनिल शेवते यांची नियुक्ती. अहिल्यानगर जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या भारती अनिल शेवते यांची महाराष्ट्र शासनाने मानद वन्यजीव रक्षक पदी नियुक्ती केली आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. वन विभागात आयोजित कार्यक्रमात उपवन संरक्षक अश्विनी दिघे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. जखमी वन्यजीवांचे रेस्क्यू, शिकारीवर नजर आणि जनजागृती या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत आता वन्यजीव गुन्हेगारावर अधिक प्रभावी कारवाईस मदत होणार असून पर्यावरण प्रेमींनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. नमस्कार, मी भारती अनिल शेवते. माझी आत्ताच मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 4 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षकांसाठी नियुक्तीचे काही जाहिरात दिली होती न्यूजपेपरमध्ये आणि मी मेलद्वारे मग तो अर्ज भरला. काही दिवस गेल्यानंतर मला फोन आला वन विभाग खात्यातून आणि माझा पोर्टफोलिओ मागण्यात आला. व माझा पोर्टफोलिओ दिल्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर राज्यपालांच्या आदेशानुसार आणि नावाने मला मानद वन्यजीव रक्षक पदाची संधी दिली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खरंच खूप खूप धन्यवाद. कारण महिलांसाठी हे पद नव्हतं, हे पहिल्यांदाच महिलांसाठी पद त्यांनी जाहीर केलं आणि ती संधी मला मिळाली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद. वन्यजीव कायद्याअंतर्गत अनुसूचित जे मुख्य प्राणी आहे किंवा पक्षी आहेत त्यांची तस्करी रोखणे किंवा त्यांच्याबद्दल जे गैरप्रकार होत आहेत त्यांची खरेदी विक्री, त्यांच्यावर होणारे अन्याय या संदर्भामध्ये आम्ही रोख घालू शकतो किंवा न्यायालयामध्ये आता खटला दाखल करू शकतो. पूर्वी आम्ही फक्त नाममात्र होतो मानद वन्यजीव रक्षक, पण आता शासनाने आम्हाला तो अधिकार दिलाय. त्याबद्दल सुद्धा शासनाचे खरंच खूप खूप धन्यवाद. कारण की खूप काळ लोटला जायचा. 60 दिवसांच्या कालावधीनंतरच आम्हाला हा खटला दाखल करण्याची म्हणजे जनतेला अधिकार होता, पण आता आम्ही तो खटला दाखल करू शकतो अधिकृतपणे. त्याबद्दल शासनाचे खूप खूप धन्यवाद. अशी शासनाने आम्हाला ह्या पदासाठी अजून बरेच काही अधिकार दिले, त्याबद्दलही धन्यवाद.